विठ्ठल रुक्मिणीच्या नगरीत म्हणजेच पंढरपुरात पोहोचलो। गर्दी खूप जास्त असल्यामुळे मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेडिंग लावण्यात आली होती आणि कडक पोलीस बंदोबस्त तैनात होता सगळा क्राऊड कंट्रोल करण्यासाठी। एका मागे एक माऊलीच्या दिंड्या पंढरपुरामध्ये प्रवेश करत होत्या आणि प्रवेश घेतलाच होता खूप साऱ्या दिंड्यांनी। लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळे या दिंडीमध्ये सहभागी होते आणि सर्वांचा आनंद, हर्ष आणि उल्हास पाहण्यालायक होता। लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचं प्रेम विठ्ठलाच्या प्रती खरंच कौतुकास्पद होतं। सगळ्या लहान मोठ्या दिंड्या पंढरपुरात भ्रमण करत होत्या आपल्या आपल्या पालख्यांसोबत। असं म्हटलं जाते की आषाढी एकादशीला विठ्ठल आणि रखुमाई स्वतः मंदिराच्या कळसामध्ये राहतात आणि वारीमध्ये चालणाऱ्या वारकऱ्यांना दर्शनासाठी लाईनमध्ये लागावं लागत नाही। विठ्ठल रुक्मिणी स्वतः कळसाच्या माध्यमातून सगळ्या भक्तांना दर्शन देतात। मंदिर कळसाचे दर्शन करून आम्ही मंदिराच्या पुढच्या भागाने आलो होतो, ज्या ठिकाणी नामदेव पायरी असते। विठ्ठलाच्या भक्तीसाठी आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी खरंच इतकी गर्दी होती की पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती। पण सगळ्या वारकऱ्यांच्या मधोमध असं वाटत होतं की हा सगळा माझाच परिवार आहे, हा सगळा माझ्या विठ्ठलाचा परिवार आहे। मंदिरासमोरून आम्ही आलो चंद्रभागेच्या तीरावर चंद्रभागेत आंघोळ करण्याकरिता। असंख्य वारकऱ्यांनी चंद्रभागेच्या नदीत आंघोळ करून टाकली होती आणि समोर ते विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिराकडे निघाले होते। पोलीस बंदोबस्त एकदम कडक होता, जेणेकरून कोणत्याही प्रकारची भगदड मचणार नाही आणि सर्वांना प्रॉपर आणि परफेक्ट आणि सुंदर दर्शन मिळेल। चंद्रभागेच्या तीरावर येऊन माझ्या मित्राने एक नवीनच बिझनेस सुरू केला होता, तो म्हणजे पाण्याच्या अंदरून चिल्लर जमा करायचा। चिल्लर तर भरपूर जमा झाले होते भाऊ, 10-20 रुपये तर जमा झालेच होते। दिवसभर जर केलं असतं तर भरपूर पैसे जमा करू शकत होतो आम्ही, पण हे मजा मस्ती आमची चालत राहत होती। तिथून मी चंद्रभागेत आंघोळ करायसाठी आलो आणि खरंच चंद्रभागेचं पाणी एवढं सुंदर आणि एवढं थंड होतं की उतरल्याबरोबर सगळी थकान दूर होऊन गेली, मन एकदम प्रसन्न आणि प्रफुल्लित होऊन गेलं। खूप मजा मस्ती केली पाण्यात, खरंच खूप आनंद आला, खूप मजा आली। वा वा, छान वाटलं। चंद्रभागेत सुंदर आंघोळ करून आम्ही येऊन गेलो सुंदर श्री कृष्णाच्या दर्शनाकरिता। गर्दी अशी भयंकर गर्दी कंट्रोल करण्यासाठी आपदा मित्र सोबत पोलीस बंदोबस्त एकदम कडक तैनात होता। चारी कोणत्यात बॅरिकेडिंग लागलेली होती आणि सगळा क्राऊड कंट्रोल, सगळा ट्रॅफिक कंट्रोल पोलीस आणि आपदा मित्र स्वतः कोऑर्डिनेट करत होते, कंट्रोल करत होते। दिंडी बघून आम्ही आलो दर्शनासाठी। दर्शनाची लाईन तर बापरे एवढी लंबी होती का काय सांगू। जवळपास 10 किलोमीटरची लाईन होती, जिला दर्शन करायला जवळपास 18 ते 20 तासांचा वेळ लागणार होता। खरंच बहुतच खतरनाक होतं। जय हरी विठ्ठल। खरंच विठ्ठलाची कृपाच म्हणावं आमच्यावर की मधातूनच आम्हाला लाईनमध्ये लागायचा चान्स मिळाला, तेही आमच्या पोलीसवाल्या दादामुळे। आणि आम्ही मधात लाईनीत लागूनही गेलो आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी लागलो आणि विठ्ठलाच्या मुखदर्शनाची ही लाईन होती। आम्ही मुखदर्शनाच्या लाईनीत लागलो होतो आणि मुखदर्शनासाठी सुद्धा जवळपास 7 ते 8 तासांचा वेळ लागणार होता। एवढी लंबी लाईन मुखदर्शनाचीच होती, पण आमचं भाग्य खूप सुंदर होतं, विठ्ठलाच्या कृपेने होतं सगळं।
धन्यवाद विठ्ठला. आम्हाला जवळपास 30 मिनिटाच्या अंदर आम्ही आमच्या लाईनीतून मंदिराच्या गर्भगृहापर्यंत पोहोचून गेलो होतो. वा वा सुंदर. विठ्ठला धन्यवाद. भरपूरशा दिंड्या विठ्ठलाच्या मंदिराच्या भोवताल प्रदक्षिणा घालत होत्या आणि जे खरंच पाहण्यालायक होतं. ही माझ्या जीवनातली पहिलीच वारी होती, पण जो अनुभव होता तो मी शब्दात सांगू शकत नाही. जो अनुभव मला घडला तो खरंच खूप 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 खूपच सुंदर होता. जो आनंद मी इथे अनुभवला तो खरंच वेगळा होता. विठ्ठलाने माझी सगळी व्यवस्था स्वतः लावून दिली होती. झोपण्यापासून, राहण्यापासून, खाण्यापासून सगळ्या गोष्टींपर्यंत त्यांनी स्वतः माझ्यासाठी सगळ्या गोष्टी अरेंज करून दिल्या होत्या. माझ्या विठ्ठलाला मी खूप खूप धन्यवाद देतो माझ्या या सुंदर वारीच्या सुंदर अनुभवासाठी. आणि सगळ्याच गोष्टींसाठी मी माझ्या विठ्ठलाला आणि माझ्या रकुमाईला धन्यवाद करतो. जीवनात एकदा तरी तुम्ही सुद्धा नक्की वारीला या. खरंच विठ्ठल स्वतः तुमच्यासोबत वारीत चालतात. फक्त एवढंच आहे, तुम्ही त्याला ओळखू शकणार नाही, तुम्ही त्याला बघू शकणार नाही, पण नक्की प्रत्येकाच्या रूपामध्ये तुम्हाला विठ्ठल भेटेल. माझी तर वारी ही पूर्ण झाली. आता तुम्ही सुद्धा तुमची वारी करा. नक्कीच एकदा तरी विठ्ठलाच्या वारीत या. जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.